नमस्कार मित्र हो, मी गार्गी. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मित्र हो, आज आपण एक सुंदरसा लेख, एक अभ्यासपूर्ण लेख अभ्यासणार आहोत. लेखक श्री मारुती चितमपल्ली सर आणि लेखाचं नाव आहे रातकिड्यांचं संगीत. रातकिड्यांची किरकिर किंवा किर्र जंगल हा वाक्प्रचार जंगलाच्या वर्णनात अपरिहार्य झाला आहे. भारतातील सर्व प्रकारच्या जंगलातून भटकताना रात्रीच्या वेळी हा आवाज मी ऐकला आहे. दक्षिणेकडच्या सदाहरित पर्णी जंगलामध्ये तो ऐकला आहे. मध्य प्रदेशातील सागी जंगलातूनही तो ऐकला आहे. हिमालयाच्या पायथ्याच्या सालच्या जंगलातूनही तो ऐकला आहे. हिमालयातील देवदार वृक्षांच्या जंगलातूनही तो ऐकला आहे. जंगलांच्या विविधतेप्रमाणे त्यांचे आवाजही वेगवेगळे वाटले. कित्येकदा तर येणारा आवाज पाखरांचा की रातकिड्यांचा असा भ्रम व्हावा इतकं त्या आवाजामध्ये साम्य होतं. आता इतक्या वर्षांनी असं वाटतं की त्या विविध जंगलातील रातकिड्यांचे आवाज आपण ध्वनिमुद्रित का केले नाहीत, म्हणजे निदान त्यातील फरक तरी सांगता आला असता. जंगलातील सूर्यास्ताबरोबर अनेक प्रकारचे आवाज येऊ लागतात. पाखरांची शेवटची किलबिल विलक्षण वेगाने शांत होऊ लागते. तसा खोल दरीतून हुमा घुबडाचा घुतका कानावरती येतो. आपल्या पंखांवर अंधाराचं ओझं घेऊन रातवा पक्षी ओरडू लागतो. वृक्षांच्या गोपुरांवरून वाघुळं चित्कार करीत चरायला जातात. अशा तिन्ही सांजेच्या वेळी मी जंगलातल्या एका दगडावर बसून रातकिड्यांच्या संगीताची वाट पाहत बसला असे. मला रातकिड्यांचं निरीक्षण करायचं होतं. ते कोठे राहतात, त्यांचा आकार कसा, त्यांचं रंगरूप कसं, ते गातात कसे, कोण गातं, नर की मादी, आणि ते का गातात हे प्रश्न मलाच नव्हे तर अनेक निसर्गज्ञानींना अनेक शतकांपासून पडले आहेत. रातकिड्यांच्या संगीताचा पहिला उल्लेख ख्रिस्तपूर्व 8व्या शतकात हेसिओडने केला आहे. तो म्हणतो की रातकिडे आपल्या पंखाखालून आवाजाचा स्रोत सोडतात. एका दृष्टीने तो बरोबरही आहे, परंतु अरिस्टॉटल आणि इतर निरीक्षकांचं म्हणणं असं की रातकिडे हा स्वर आपल्या श्वासाद्वारे निर्माण करतात. अनेक शतकं आपण ते खरं मानित आलो आहोत. त्याला छेद दिला तो गॅलिलिओने. रातकिडे आवाज कसा काढतात त्याचं सविस्तर वर्णन त्याने दिलं असलं तरी देखील रीमूरने प्रत्यक्ष केलेली आपली निरीक्षणं नोंदविली आहेत. त्यावर नंतरच्या शास्त्रज्ञांनी री ओढली. अजूनही संधिप्रकाश होता. इतक्यात रातकिड्यांचं संगीत सुरू झालं. किर्र किर्र किर्र, आणि आता अंधारू लागलं होतं. पार खालच्या खोऱ्यातून तो आवाज वर वर येत होता. तिथं तर केव्हाच अंधारलं होतं. हळूहळू तो आवाज पठारावरून येऊ लागला. एखाद्या लाटेप्रमाणे तो आवाज यायचा. माझ्या आसमंतातील झुडपं जणू त्या आवाजाने जिवंत झाली होती. ते उडत नव्हते. मग आवाज कुठून आला आणि दिवसा ते कुठे राहत असावेत? या साऱ्या आवाजांचा अर्थ काय, असे अनेक प्रश्न माझ्या मनात आले. माझ्या आजूबाजूला असलेल्या रायमुनियाच्या झुडपाकडे माझं लक्ष गेलं. त्या अंधुक प्रकाशात 4-5 रातकिडे जमिनीवरून रायमुनियाच्या खोडावर चढताना दिसले. म्हणजे दिवसा या झुडपाच्या बुंध्याखालील जमिनीवर ते राहत असावेत असा अंदाज मी त्यावरून केला. ते झुडपांवर चढू लागले तसे त्यांच्या किर्र आवाजाला सुरुवात झाली. मजल दरमजल करीत ते शेंड्यावरील फांदीवर आले. मी हळूच पेन्सिल टॉर्चचा प्रकाशझोत त्यांच्यावरती टाकला. कानठळ्या बसाव्यात इतका तो आवाज वाढत होता. त्यापैकी एकाचं निरीक्षण मी करू लागलो. माझ्या अस्तित्वाची दखलही न घेता त्यांचा आवाज वाढतच होता. मी शास्त्रीय ग्रंथातून वाचलं होतं की फक्त नर रातकिडेच आवाज काढू शकतात, मादीला आवाज काढता येत नाही. मला रातकिड्यांच्या वैवाहिक जीवनाचा हेवा वाटला, कारण त्यांच्या बायका मुक्या असतात. गाण्यात त्यांची चढाओढ चालते. मोक्याची जागा पटकावण्याकरिता एकमेकांमध्ये चढाओढ होते, परंतु त्यांची भांडणं जीवघेणी नसतात. एकमेकांना लाथा माराव्यात किंवा खांद्याने ढकलून द्यावं इतपतच ती मर्यादित असतात. एक दुसऱ्याला लाथ मारून फांदीवरून खाली ढकलून देण्याच्या प्रयत्नात असतो. विसाव्याच्या जागा सोडताना कित्येक जण एका झुडपातून दुसऱ्या झुडपाकडे उडताना दिसतात. मोक्याच्या जागेवर बसून ज्याने संगीताचे स्वर छेडले आहेत त्याला हुसकावून देण्याकरिता अनेक नर त्याच्यासोबत भांडणं करायला लागतात आणि त्याला हकलून लावतात. बळी तो कानपिळी हा न्याय इथेही लागू पडतो. दुबळे रातकिडे ती जागा सोडून दुसरीकडे जातात. सू सू करीत काहीतरी डोक्यावरून वेगाने उडत माझ्या समोरच्या गाणाऱ्या रातकिड्यांजवळ उतरलं. पाहिलं तर तो देखील रातकिडाच होता.
पण तो मात्र शांत होता. पेन्सिल टॉर्चने पाहिलं तर तो रातकिडा निघाला मादी. ती नरापेक्षा जास्त लांब होती, शिवाय आवाजही करत नव्हती. अगदी जुजबी असा स्वर काढण्याचं साधन तिच्याजवळ असतं. हालचाल झाली. मी निरीक्षण करत असलेल्या रातकिड्याला तिच्या अस्तित्वाची जाण झाली. त्याचप्रमाणे ती एका दोघांनाही झाली. हे सारे मादीच्या दिशेने अगदी हळूहळू चालू लागले. माझ्या रातकिड्याने मादीचा ताबा घेतला. आता त्यांच्या गाण्याचं रूपांतर अधूनमधून येणाऱ्या किरकिरीत झालं होतं. ते ज्या जोडप्याच्या सभोवती गिरक्या घेऊ लागले, पण त्या जोडीला त्याची खबर नव्हती. आता इतर रातकिड्यांनी आपलं संगीत पुन्हा नव्या दमाने सुरू केलं. त्यांना वाटलं की अजूनही ते संगीत ऐकून अजून दुसरी मादी त्यांच्या आवाजावर भाळेल. थोड्याच वेळात तिथं मादीचं आगमन झालं. रातकिड्यांची किरकिर ही मादीला साथ घालण्यासाठी असते हे माझ्या ध्यानात आलं. अनेक वर्ष ऐकत असलेल्या आवाजाचं रहस्य या निरीक्षणातून मला कळलं. रातकिड्यांचा आवाज हळूहळू मंद मंद होतो आणि एकदम शांतता पसरते. संगीत संपतं. हा सारा खेळ तासा दीड तासामध्ये आटोपतो. नंतरची सारी रात्र उदरभरणामध्ये जाते. मादी अंडी घालायला निघून जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी मी परत त्या जागी गेलो. तिथल्या झुडपावर एकही रातकिडा दिसला नाही. एखाद दुसरा वनस्पतीतला रस शोषून धुंद होऊन गवतात पडलेला दिसला. मी त्याला अलगद चिमट्याने उचललं. आपली झोपमोड कोणी केली म्हणून किरकिरत त्याने नाराजी व्यक्त केली. रातकिड्यांचं संगीत चालू असताना त्याला कोणी पकडलं तर त्याच्या संगीतात कुठलाही व्यत्यय येत नाही. बंदी झालेला रातकिडा तुमच्या हातांवरही बिनदिक्कत गाऊ लागतो. जपानी लोक मोठे रसिक. त्यांच्या घरासमोरच्या बागेमध्ये विविध प्रकारचे रातकिडे त्यांच्या निरनिराळ्या संगीत स्वरांकरता ते जोपासतात. गरमीच्या हंगामातील प्रत्येक महिन्यात गाणारे रातकिडे असतात. एकूण 7 प्रकारच्या रातकिड्यांचा त्यासाठी उपयोग होत असला तरी देखील फक्त 4 रातकिड्यांचा सविस्तर परिचय आढळून येतो. पहिला प्रकार नाट्सुजेमी. जपानी भाषेतील झी यासारखा त्याचा उच्चार होतो. सुरुवात झीने होते. आवाजाची हळूहळू चढती कमान होऊन तो स्वर कर्कश होतो आणि नंतर कमी कमी होत जातो. घराच्या खिडकीजवळ 2-3 रातकिडे जमल्यावर इतका कर्कश आवाज करतात की त्यांना शेवटी हुसकावून द्यावं लागतं. नाट्सुजेमीनंतर मिनी जेमी या दुसऱ्या प्रकारच्या रातकिड्याचा स्वर लागतो. नावाप्रमाणे तो स्वर काढतो. एखाद्या बौद्ध भिक्षुकाने धम्मपदाचं पठण करावं तसं. जो कोणी पहिल्यांदाच हा स्वर ऐकतो तर त्याला देखील खरं वाटत नाही की हा रातकिड्यांचा आवाज आहे. मिणी नंतर शरद ऋतूच्या सुरुवातीला सुंदर हिरव्या रंगाचा रातकिडा हिगुरशी अभूतपूर्व स्पष्ट आवाज करू लागतो. असं वाटतं की चांदीची घंटी किणकिण किणकिण वाजते. नंतर एक आश्चर्यकारक सुकुश बोशी याचं आगमन होतं. रातकिड्यांच्या जगतात या किड्याला तुलना नाही. त्याचा स्वर एखाद्या पाखराच्या आवाजासारखा वाटतो. त्याचा आवाज पुढील प्रमाणे ऐकू येतो. सुकू वेस सुकू वेस वैवस सु. रातकिड्यांविषयी जगावेगळा छंद असणाऱ्या रसिक जपानी लोकांच्या काव्यामध्ये अर्थात हायकूमध्ये रातकिड्यांचे उल्लेख जागोजागी आढळतात. कसं शांत आहे अशा उन्हात रातकिड्यांची किर्र ऐकू येते. वाटतं की दगडावर जणू कोणी गिरमीट चालवित आहे. हाऊ स्टिल इट इज. सिकाडाज बाझिंग इन द सन, ड्वेलिंग इन रॉक. बाशो. भर दुपारी जरा कुठे डोळा लागला तो रातकिड्यांच्या किरकिरीचं स्वप्न दिसत होतं. तो जाग आली आणि सारा कंठ शोषून गेला होता. ड्रीमिंग ऑफ शाउटिंग सिकाडाज, आय वेकन अप पास्ट फ्रॉम माय नूनडे नॅप. सॉसिकी. देवदाराच्या चिकट फांदीवर बसून गाणाऱ्या रातकिड्यांची सुटका होईल ना? कांट इट गेट अवे फ्रॉम द स्टिकी पाईन ब्रांचेस, सिकाडा सिंगिंग. जिजॉन्स. जपानी साहित्यात जेव्हा रातकिड्यांविषयीचा हा अभूतपूर्व संदर्भ वाचला तेव्हा साहजिकच रातकिड्यांच्या संगीताविषयीची जिज्ञासा वाढली. जंगलातील भटकंतीत त्यावर निरीक्षण चालू ठेवलं. ज्याच्या सहाय्याने रातकिडे हा स्वर काढतात त्या अवयवाचा मी सूक्ष्मरीतीने अभ्यास करू लागलो. या अवयवाचा रातकिड्यात इतका विकास झालाय की त्याबद्दल आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. त्या मोबदल्यात त्यांनी इतर जुजबी अवयवांचा त्याग केला आहे. त्याच्या पोटावरून स्पर्श केला. बोटाचा जर आपला स्पर्श केला तर तो स्पर्श एखाद्या कागदासारखा वाटतो.
जर त्याच्या पोटाच्या लांबीचा छेद घेतला तर पोट रिकामं वाटतं, त्यात कोणतेही अवयव नसावेत असं दिसतं. पण तसं नसतं. पाठीमागे हे सारे अवयव सूक्ष्म स्वरूपामध्ये केंद्रित झालेले असतात. त्या रिकाम्या पोटाचा प्रतिध्वनी यंत्रासारखा उपयोग केला जातो. कित्येकदा जंगलातून जाताना एकाच वेळी शेकडो रातकिडे गाऊ लागल्याचा आवाज येऊ लागतो. तो नेमका कुठून येतो हे मात्र सांगता येत नाही. रातकिडे क्वचितच माळ रानावर आढळून येतात. त्यांची मुख्य निवासस्थानं जंगलं हीच आहेत. एखाद्या ठिकाणी रातकिडे अनेक वर्ष दिसणार नाहीत. नंतर मात्र ते मोठ्या संख्येने पुन्हा आढळून येतात. ते परत अनेक वर्ष न दिसण्याकरिता. रातकिड्यांची अर्भकं पूर्णावतार प्राप्त करून घेण्यासाठी 17 वर्ष अक्षरशः स्वतःला जमिनीमध्ये पुरून घेतात. मी नागझिरा अभयारण्यात रानकुत्र्यांवर संशोधन करीत होतो. उमरझरीचा टांगसू महाजन माझा वाटाड्या होता. दिवस ढळला की आम्ही जंगलातून बाहेर पडत असू. तो पुढे आणि मी त्याच्या मागोमाग. झपाझप पावलं टाकत पागडीच्या वाटेने उमरझरीकडे आम्ही जात असू. नजर जिथपर्यंत जाई तिथपर्यंत कुवार जंगलं तोडून सागाची रोपवनं केलेली होती. तिथल्या विरळ गवतात नीलगाईंच्या कळपातील नील घोड्यांच्या काळ्या निळ्या पाठी तेवढ्या चरताना दिसत. एखाद दुसरी चांदणी क्षितिजावर दिसू लागे. पुढे चाललेला टांगसू मला तांगसू असं नाव असलेल्या एखाद्या प्राचीन चिनी प्रवाशासारखा वाटे. अशी वाट चालताना त्याने मला म्हटलं, साहेब ऐकता ना? काय रे टांगसू? देवाला पडलेलं स्वप्न सांगतोय. देवाला पडलेलं स्वप्न? कुठलं? सांगतो ऐका. दिस डुबला रातवा झाला. दुसऱ्या दिवशी सूर्यनारायण उगवेपर्यंत रातवा असतो. रातवा पडला की झुलेर रानकिडे चिकचिक करतात. आपल्या आवाजानं रातीचे भेव कमी करतात. झाडं झुडपं, पहाडी आणि खाई यांचा राजा वाघ. जंगलातला वाघ गेला की जंगल देवाच्या स्वप्नात जातं आणि देवाला सांगतं, आमचा राजा गेला, तो आम्हाशी परत दे. आम्हाशी रातव्याचं भीव वाटतं, पुन्हा राजाला पाठवून दे. 7 दिवसांनी जंगलात पुन्हा वाघ दिसू लागतो. आता जंगलं नाहीशी होत आहेत, त्याबरोबर वाघही नष्ट होत आहेत. मी त्याला विचारलं, टांगसू आता देवाला कुठलं स्वप्न पडत असेल? टांगसूने काही जवाब दिला नाही. तो मुकाट्याने चालत होता. मित्र हो, काही दिवसांपूर्वी मी आपल्याला रातवा या चिदंपल्ली सरांनी लिहिलेल्या पुस्तकाचा परिचय करून दिला होता आणि रातवा या पुस्तकामध्येच रातकिड्यांचे संगीत हा लेखही आपल्याला वाचायला मिळेल. रातकिड्यांचे संगीत हा लेख सर्वप्रथम सोबत पुणे या दिवाळी विशेषांकामध्ये 1990 साली प्रथम प्रकाशित झाला होता. हा एक लेखच नव्हे तर संपूर्ण पुस्तकातील सर्व लेख अभ्यासपूर्ण आहेत आणि वाचण्याजोगे आहेत. त्यामुळे पुस्तक खरेदी करा आणि वाचन करा. आपण पुन्हा भेटू एका सुंदरशा पुस्तकासोबत. तोपर्यंत आजच्या रातकिड्यांच्या संगीतावरती नक्की चिंतन करा. धन्यवाद.